पुढची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिसंवेदनशील माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या नारगोंडाला भेट दिली होती आणि या ठिकाणी आयोजित जनजागरण मेळाव्यात भाग घेतल्यानंतर अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक आदिवासी महिलांकडे गेले आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांनी ऐकल्या। दादा मला सांगा, अतिसंवेदनशील भाग आहे आणि अशा भागामध्ये तुम्ही आज दौरा केला, यांच्याशी संवाद साधला, काय म्हणाल तुम्ही यांच्याशी? काय झालंय, ह्याच्यातल्या बऱ्याच जणांना मराठी बोलता येत नाही, पण बाबा आत्राम माझ्याबरोबर असल्यामुळे त्यांना त्यांची भाषा येते, त्यांची त्यांना येते, पण तरी देखील त्यांच्या भाषेत देखील विचारलं तर दबकतायत, लाजतायत किंवा काही सांगायला घाबरतायत का काही कळायला मार्ग नाही। मला त्यांना हे विचारायचं आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी आज 80 कोटी लोकांना मोफत धान्य, एकही गरीब माणूस आपल्या देशामध्ये उपाशीपोटी झोपता कामा नये, हे आज नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे। तर तसं असताना महाराष्ट्रामध्ये देखील ह्या गरीब वर्गाला हा सगळा बेनिफिट, विशेषतः तांदूळ आणि गहू हा मिळाला पाहिजे। तर ते त्यांना विचारलं तर काही जण म्हणतात मिळतं पण कमी मिळतं, काय मिळतं। आता ही लेडी आहे, हिचं लहान बाळ आहे, ते थोडंसं कुपोषित वाटतंय आम्हाला त्यातलं जास्त ज्ञान नाही, परंतु त्याला विचारलं तर आधी गरोदर असताना तिला जे काही बाकीचा आपण आहार वगैरे देतो तो मिळाला असं ती सांगते, पण मुलाला मिळतं का नाही ते सांगत नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की आज करोडो रुपयाचा पैसा आपण खर्च करतोय। आज इथं पोलीस दलाचे आपण पोलीस स्टेशन केलेलं आहे, त्या बाकीच्या बाबतीत माओवाद्यांच्या बाबतीत त्यांचं आपण संरक्षण करतोय, पण ज्यांना इतक्या चांगल्या योजना यांच्याकरता करोडो रुपये, हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो, त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे। मला एक सांगा, तुम्ही आता यांच्याशी संवाद साधला, यांच्या समस्या समजून घेतलेल्या आहेत, तर काय वाटतं तुम्हाला की तुमच्याकडे आज तिजोरीची चाबी आहे, आदिवासी भागासाठी काही वेगळं धोरण आखण्याची गरज आहे का? आदिवासी भागाच्या करता आता सगळ्याच आदिवासींच्या करता धोरण चांगलं आहे। त्यांच्या कुठल्याही मुलाला मुलीला कसल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल तर मोफत आहे। त्यांना शहराच्या ठिकाणी राहायचं असेल तर हॉस्टेलची सुविधा आहे। हॉस्टेल जर भरली तर त्यांना दुसऱ्या आपण जे जेवणाचा आणि राहण्याच्या खर्चाच्या करता जो काही पैसा लागतो तो त्या ठिकाणी देतो, फक्त त्यांनी देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे। आत्ता मी बघितलं काही माझ्या 6वी 7वीतल्या मुलांना मुलींना सायकली मी आणि बाबा देत होतो आत्राम साहेब, त्यावेळेस त्यांना पाडे देखील म्हणता येत नव्हते, असं पण बरोबर नाही ना। आता इथं लॉयड्स कंपनीनं पलीकडच्या बाजूला आहेरीला ना इटापल्लीला एक मोठा प्रोजेक्ट तिथं टाकलेला आहे। तिथं आज ह्यांच्यातल्याच मुली अतिशय चांगल्या प्रकारे वोल्वोसारखी ट्रक चालवतात, वोल्वोसारखी ट्रक। आज त्यांना 25,000 रुपये 30,000 रुपये पगार मिळतो, त्यांनी PF दिलेला आहे, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बाकीच्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत। अशा प्रकारे आता जर उद्योगपती इकडे यायला लागले आणि इकडच्या लोकांना रोजगार द्यायला लागले तर त्याचा फायदा निश्चितपणे ह्यांच्या राहणीमानावर होऊ शकतो। इकडच्या खनिजाचा उपयोग हा काही उद्योगपती त्यांच्या परीनं घेतील, पण बाकीच्या राहिलेल्या जरी माइन्स त्या राज्य सरकारला मिळाल्या तर त्याचा फायदा शासनाला झाला तर इनडायरेक्ट महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्याचा फायदा होतो। एक नवीन गोष्ट दादांनी सांगितलेली आहे की या भागातल्या खनिज संसाधनाची उपयोगिता, त्याचा या जिल्ह्याच्या विकासासाठी वापर आणि राज्य सरकारला मिळणारा महसूल, आज दादांनी संपूर्ण परिस्थिती समजून घेतलेली आहे आणि नक्कीच या दौऱ्याचा या भागासाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, नारगोंडा, गडचिरोली।